नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत. या बुलेटिनची सुरुवात करूत एका महत्त्वाच्या बातमीनं. ईव्हीएम प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे. ईव्हीएम सोर्स कोड आणि ईव्हीएम ट्रॅकिंग सॉफ्टवेअर संदर्भात याचिका करण्यात आली आणि मुंबईतल्या वकिलांनी ही याचिका दाखल केली असून ईव्हीएमच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलंय. ईव्हीएम प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. ईव्हीएम सोर्स कोड आणि ट्रॅकिंग सॉफ्टवेअर बाबत याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावरती जी मुंबईतल्या वकिलांकडनं याचिका दाखल करण्यात आली त्यावर आज सुनावणी होणार आहे. ईव्हीएमच्या संदर्भातल्या या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंवरती कौटुंबिक न्यायालयानं ठपका ठेवलाय. तसंच करुणा शर्मा या मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा निर्वाळा सुद्धा कौटुंबिक न्यायालयाने दिलाय आणि करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंविरोधात मुंबईतल्या कौटुंबिक न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि कोर्टाचा हा निकाल धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जातोय. फॅमिली कोर्टाच्या या निर्णयानंतर दिवसभरात या प्रकरणात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आणि दावे प्रतिदावे बघायला मिळाले. याची सुरुवात झाली ती धनंजय मुंडेंचे वकील शार्दुल सिंह यांच्या वक्तव्यानंतर. कोर्ट ऑर्डरमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा उल्लेख नसल्याचं ते म्हणाले. नाही, ते जे घरेलू हिंसाचार आहे ते तो अगोदरपासून चालू आहे. तरी पण एक महिला म्हणून मी घरामध्ये होती आणि लपवत होती सगळी गोष्टी. पण 2019चे नंतर मंत्री झाल्यानंतर ते माझा सोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी की मला तू नकोय आता. तो मी डोमेस्टिक व्हायलेन्सचा केस केला आणि सोडला पण ना. कौटुंबिक हिंसाचार हे शब्द कोर्टाने वापरलेला नाही आहे. कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की मुंडे साहेबांनी करुणा शर्मा बरोबर त्यांचे लिव्ह इन रिलेशनशिप होते हे मान्य केलेला होता आणि त्यामुळे फक्त उदरनिर्वाहासाठी तिला काहीतरी पैसे अपेक्षित आहे किंवा द्यायला पाहिजे म्हणून तिला 1,25,000 रुपये महिने देण्यात यावे, तेवढंच. बाकी जे काय चाललं आहे हे कौटुंबिक हिंसाचार, दोषी मानलं, हे मानलं, हे सगळं खोटं आहे.